नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला मित्र किरण. स्वागत करतो इगल टॅक्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत टी-डी-एस ऑन पर्चेस ऑफ गुड्स सेक्शन 194Q आणि सेक्शन 206AB आणि सेक्शन 206CC जो 1 जुलै 2021 पासून ॲप्लिकेबल होणार आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो, आज आपण समजून घेऊया सेक्शन 194Q च्या या सेक्शनच्या अंतर्गत कोणाची जबाबदारी आहे टी-डी-एस डिडक्ट करण्याची आणि ती शासनाला पे करण्याची. तर ही जी जबाबदारी आहे ही कोणाची, तर बायरची आहे. ज्या बायरचा मागच्या फायनान्शियल इयरमध्ये टोटल सेल किंवा ग्रॉस रिसिप्ट 10 करोडच्या वरती असेल, अशा बायरची ही जबाबदारी आहे टी-डी-एस डिडक्ट करण्याची. तर टी-डी-एस डिडक्ट करण्यासाठी शासनाने आपल्याला जी लिमिट दिलेली आहे ती ₹50 लाख आहे. तिथं आपल्याला 50 लाख रुपये ही लिमिट कशी काउंट करणार? जर आपल्याकडं एखादा सप्लायर असेल आणि त्याचा जो परचेस व्हॅल्यू ड्युरिंग द इयर 50 लाखाच्या वर जात असेल, तर आपल्याला त्या बिलांवर डिडक्ट करायचं आहे. तर टी-डी-एस आपण किती डिडक्ट करणार आहोत? तर टी-डी-एस आपण डिडक्ट करणार आहोत 0.1%. जर आपल्याकडं आपल्या सप्लायरचा पॅन नंबर नसेल तर टी-डी-एस त्याच्यावर 5% ॲप्लिकेबल होईल. दुसरी गोष्ट म्हणजे टी-डी-एस आपल्याला केव्हा डिडक्ट करायचं आहे? जेव्हा आपण आपल्या सप्लायरचं परचेस बिल अकाउंटला क्रेडिट करू त्या डेटला, किंवा आपण आपल्या सप्लायरचं पेमेंट करू त्या डेटला, या दोन्ही डेटपैकी जे तुम्ही अगोदर करणार त्या डेटला टी-डी-एस डिडक्ट करण्याची जबाबदारी तुमची आहे. चला तर मग आपण समजून घेऊया की ही टी-डी-एस डिडक्ट करण्याची जबाबदारी कशी असेल. आपण इथे एक उदाहरण घेतलं आहे. सपोज ए नावाची ही कंपनी आहे आणि तिचा फायनान्शियल 2021 मध्ये जो टर्नओव्हर आहे हे 10 करोडपेक्षा जास्त आहे. तर आपण इथं 4 कंडिशन बघूया. जर सपोज ए कंपनीनं 30 जून 2021 पर्यंत जर 0 परचेस केलं असेल त्यांच्या सप्लायरकडून आणि 1 जुलै 2000 नंतर तिने 40 लाख परचेस केले असेल, तर त्या केसमध्ये टी-डी-एस ॲप्लिकेबल होणार नाही. तर काय ॲप्लिकेबल होणार नाही? कारण गव्हर्नमेंटने आपल्याला 50 लाखाची जी लिमिट दिली आहे ही जी लिमिट आहे ही वर्षभरासाठी आहे. म्हणजे ॲग्रिगेट व्हॅल्यू जी लिमिट आहे, ॲग्रिगेट व्हॅल्यू ₹50 लाख आहे. म्हणजे इथे जो आपण जर बघितलं तर आपण 2021 मध्ये ए कंपनीनं फक्त 40 लाखच परचेस केला आहे, म्हणजे टी-डी-एस ॲप्लिकेबल होणार नाही. दुसरी कंडिशन आहे, जर ए कंपनीनं एका सप्लायरकडून 30 लाखाचं मटेरियल खरेदी केलं 30 जूनपर्यंत आणि 1 जुलै 2021 नंतर पुन्हा 50 लाखाचं मटेरियल खरेदी केलं, तर टी-डी-एस किती ॲप्लिकेबल होणार? तर टी-डी-एस ॲप्लिकेबल होणार 30 लाखावर. तर 30 लाखावर कसं ॲप्लिकेबल होणार? तर याचं कॅल्क्युलेशन कसं आहे आपण समजून घेऊया. 30 लाख त्यांनी 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत खरेदी केले आणि 1 जुलै 2021 नंतर 50 लाख, म्हणजे 30 आणि 50 80 लाख झाले. 80 लाखामुळे त्याची जी लिमिट आहे आपण 50 लाख मायनस करणार म्हणजे उरले किती 30 लाख. तर 30 लाखावर आपल्याला 0.1% टी-डी-एस डिडक्ट करावं लागणार. तिसरी कंडिशन आपण बघितली, जर ए कंपनीने 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत 65 लाखाचं परचेसिंग केलं असेल, काय केलं असेल? 65 लाखाचं जर परचेसिंग केलं असेल आणि 1 जुलै 2021 नंतर 35 लाखाचं परचेस केलं असेल, तर टोटल जो टी-डी-एस डिडक्ट होणार आहे हा 35 लाखावर होणार. तर 35 लाख हे कसे आले? तर आपण हे समजून घेऊया. ॲक्च्युली 1 एप्रिल ते 30 जून 2021 पर्यंत 65 लाख हे जे परचेस केलं, तर ह्या 65 लाखवर टी-डी-एस हा ॲप्लिकेबल होणार नाही. कारण टी-डी-एस जी ॲप्लिकेबल आहे हा 1 जुलै 2021 पासून होत आहे. त्याच्यामुळं जे काही आपण 1 जुलै 2021 नंतर जे काही परचेस करू, परचेस व्हॅल्यू जी आहे आपली 35 लाख, तर आपल्याला टी-डी-एस भरावं लागेल. नंतर चौथी आपण कंडिशन बघूया. जर ए कंपनीने 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत काही परचेस नाही केलं एखाद्या सप्लायरकडून आणि 1 जुलै 2021 नंतर 70 लाखात त्याने परचेस केलं, तर 70 लाखामधून 50 लाख जी लिमिट ती मायनस केली
आणि त्यानंतर 20 जे 20 लाख उरले ते 20 लाखावर आपल्याला TDS ॲप्लिकेबल होईल. आता आपण TDS ऑन परचेस आणि TCS ऑन सेल ह्या दोन्ही मधला जो फरक आहे हा आपण समजून घेऊया. तर TCS ऑन सेल ऑफ गुड्स हा कोणावर ॲप्लिकेबल आहे आणि TDS ऑन परचेस हा कोणावर ॲप्लिकेबल आहे. तर पहिले जर बघितलं आपण तर याच्यामध्ये जबाबदारी TCS ऑन सेल म्हणजे TCS करण्याची जी जबाबदारी आहे ती TCS या सेक्शन 206 या अंतर्गत कोणाची आहे तर सेलर ऑफ गुड्स, जो माल विकतो त्याची TCS करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण सेक्शन 194Q जो सेक्शन आहे म्हणजे TDS ऑन परचेस ऑफ गुड याची जबाबदारी कोणाची आहे, बायर ऑफ गुड्स म्हणजे जो मटेरियल खरेदी करतो त्याची ही जबाबदारी TDS डिडक्ट करण्याची. ह्या दोन्ही सेक्शनमध्ये आपण जर बघितलं तर याची जी लॅबिलिटी आहे हे लॅबिलिटी केव्हा निर्माण होते, जेव्हा समोरच्या बायरचा किंवा सेलरचा हा टर्नओव्हर किंवा ग्रॉस रिसिप्ट 10 करोडच्या वरती असेल तर त्यांना आपण TCS किंवा TDS डिडक्ट करण्याची जबाबदारी होती. दुसरी जर बघितलं तर दोन्ही केसमध्ये जी लिमिट दिलेली आहे TDS डिडक्ट करण्याची किंवा TCS डिडक्ट करण्याची ही दोन्ही पण केसमध्ये ₹50 लाख सेम आहे. रेट जर आपण बघितलं तर TCS मध्ये आपल्याला जो रेट लागणार आहे ते 0.1% आहे आणि 1% जर पॅन नंबर नसेल तर 1% लागेल. तर TDS मध्ये जर आपण बघितलं तर 0.1% TDS डिडक्ट करायचा आहे आपल्याला, परंतु जर पॅन नंबर अवेलेबल नसेल तुमच्याकडं तर 5% तुम्हाला TDS डिडक्ट करावं लागेल. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे TDS आणि TCSची हे आपल्याला केव्हा डिडक्ट आणि कलेक्ट करायचे. TCS मध्ये जर बघितलं आपण सेक्शन 206 सब क्लास 1H याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला तुमच्या कस्टमरकडून पैसे येतात त्यावेळी तुम्हाला TCS कलेक्ट करण्याची तुमची जबाबदारी आहे. परंतु TDS मध्ये तुमची जबाबदारी केव्हा आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या सप्लायरकडून मटेरियल परचेस करता आणि ते तुमच्या अकाउंटला क्रेडिट करता किंवा तुम्ही त्याला पेमेंट करता, दोन्हीपैकी जी डेट अगोदर असेल त्यावेळेस तुम्हाला TDSचा डिडक्ट करावा लागतो. त्याच्यानंतर बघूया आपण ई बोथ ॲप्लिकेबल म्हणजे TCS आणि TDS हे दोन्ही सेक्शन ॲप्लिकेबल होणार का, तर जेव्हा आपण ह्या उदाहरण आपल्याला समजून घ्या की TDS केव्हा ॲप्लिकेबल होतो आणि TCS केव्हा ॲप्लिकेबल होतो. तो TDS हा सर्वप्रथम ॲप्लिकेबल होतो, त्याच्यामुळं TCS आपल्याला ॲप्लिकेबल होणार नाही. सेक्शन 194Q हा जो सेक्शन आहे हा सर्व सेक्शनवर ॲप्लिकेबल नाही आहे. जसं सेक्शन 192 आहे TDS ऑन सॅलरी आहे, सेक्शन 192A, सेक्शन 194V किंवा सेक्शन 194 LBC किंवा सेक्शन 194N. जेव्हा हे सेक्शन ॲप्लिकेबल असेल पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनला तेव्हा TDS ऑन परचेस ऑफ गुड्स हा सेक्शन तिथं ॲप्लिकेबल होणार नाही. आपण TDS ऑन परचेस ऑफ गुड्स हा 0.1% TDS आपण डिडक्ट नाही केला तर का होईल. याच्यामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं आहे जो काही TDS तुम्ही डिडक्ट केला आणि तो गव्हर्नमेंटला तुम्ही टायमवर डिपॉझिट जर नाही केला तर 1.5% एव्हरी मंथ तुम्हाला जी काही TDS अमाऊंट तुम्ही डिडक्ट केली आहे त्याचा तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सर्व माहिती आहे तरी पण तुम्ही TDS डिडक्ट केलेला नसेल पर्टिक्युलर परचेसचा तर तुम्ही जे ड्युरिंग द इयर मध्ये जे काही व्हॅल्यूचं परचेस केला असेल त्याच्या 30% जी अमाऊंट येईल ती इन्कम टॅक्स डिसअलाव करेल अंडर सेक्शन 40 सब क्लॉज A अँड IA अंतर्गत. अशी शासनाने त्याची तरतूद केलेली आहे. सेक्शन 194Q आता हा 1 जुलै 2021 पासून ॲप्लिकेबल होत आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचं आहे आता आपल्याला, तर सर्वप्रथम जे आपल्याकडं प्रोक्युरमेंट टीम आहे त्या टीमला आपल्याला इन्फॉर्म करावं लागेल की सेक्शन 194Qच्या अंतर्गत आपले जे काही सप्लायर आहे त्यांच्याकडून डिक्लेरेशन घ्यायचे. डिक्लेरेशन कुठले घ्यायचे आपल्याला, जो सेक्शन
206AB फायनान्स ॲक्ट 2021 मध्ये शासनाने इन्सर्ट केला आहे. त्याच्या अंतर्गत ज्या कंडिशन आहे, म्हणजे कुठल्या कंडिशन आहे त्याच्या अंतर्गत, जर समोरच्या पार्टीने त्याचे 2 वर्षाचे ITR फाईल केलेले नसतील किंवा त्याचा जो TDS आहे हे 50,000च्या वरती तो कलेक्ट करत असतील, तर तसा जो TDSचा रेट आहे हा हायर रेट आहे. हायर रेट म्हणजे काय? डबल रेट हे आहे. हे तुम्हाला ट्रेस केव्हा होणार? जो काही आपले सप्लायर आहेत त्यांच्याकडून कन्फर्मेशन घेणे आणि त्या कन्फर्मेशनच्या बेसवर तुम्हाला TDS डिडक्ट करण्याची आवश्यकता आहे. तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की TDS ऑन परचेस ऑफ गुड्स याची कॉन्सेप्ट काय आहे, हा TDS ऑन परचेस गुड्स केव्हा ॲप्लिकेबल होतो, TDS ऑन परचेस गुड्स ही जबाबदारी कोणाची आहे आणि ही जर नाही केली तर काय होईल. 1 जुलै 2021 ॲप्लिकेबल होत आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सेक्शन अंतर्गत जे काही कंडिशन आहे ते पूर्णपणे फॉलोअप करण्याचा प्रयत्न करा. होप तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. जर तुम्हाला काही समजले नसतील काही गोष्टी वगैरे, तुम्ही मला कमेंट करू शकता.